आमचं असं चालतं, मी पप्पांना भाऊ म्हणतो. इकडे एका साईडला ये काय बरे दिसते, हिला एकदम असं एकदम परफेक्टली फाडून घेतलेलं आहे, असं इकडनं ना असं इकडनं. जनरेटर आमचं चालू होत नव्हतं कारण त्यांनी एअर पकडून गेली, त्याचं डिझेल संपून गेलेलं होतं. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय श्रीराम. तर आता वाजले 6:30 म्हणजे 6:35 झाले. आम्ही आता निघालो शेतावरती कारण आज केळीचा माल आहे. आज बघा किती मजा होते, म्हणजे मजा म्हणजे शिकायला भेटतं मला. म्हणजे आज पप्पा काबर घेऊन चालले की आज म्हणे चल म्हणे की ते केळीचा माल वगैरे कसा निघतो, काय टॅली करावं लागतं, तर त्याच्यासाठी आज पप्पा मला घेऊन चालले. म्हणे शिक म्हणे थोडंसं नॉलेज घे. आणि आता आम्ही निघतोय गावाकडे. फायनली आलो शेतावरती आणि त्यानंतर ही विहीर बघा, ही तर या आमच्या शेतातलीच विहीर आहे. ही तर पूर्ण आटून गेली आहे बघा, पाणी एकदम थोडंसं पाणी आहे. आता हे फिल्टर साफ करतो मी 2 फिल्टर साफ केल्यानंतर एक फ्लॅन जोडला. आता या धरणात चालतोय वापस. आणि पप्पा बघा धरणात कुठे बुलेट फिरवत आहे. आता चाललो त्या ॲज युजल त्या विहिरीवरती. आता वाजले 7:15. लोक सकाळी मॉर्निंग वॉकला जातात आणि आमची मॉर्निंग वॉक बघा डायरेक्ट धरणात आहे. बघितलं शेतकऱ्याने एक नॉर्मल लाईफची जिंदगी कशी आहे. माझी पण नॉर्मलच लाईफ आहे, पण मग हा पण एक्सपिरियन्स एक चांगला असतो ना. आता चालू आहे एक्सपिरियन्स घेणं. आता अजून आहे एवढं पाणी, या साईडला पण आहे, नंतर ते तिकडं पण आहे, त्याच्या मागे पण आहे अजून पाणी. आम्ही आलो आता नगर देवळाला गाडी मोजायला पप्पांसोबत. का भाऊ काय पप्पांसोबत का हो एवढे टाकशी तू करे. हा आमचं असं चालतं, मी पप्पांना भाऊ म्हणतो. मी आता एक इन्सानियतचं आहे बघितलं. आता पप्पांनी ना या 2 ज्या मुली बसलेल्या इथं, हे म्हणजे मांग म्हणतात त्यांना. या म्हणजे जे आपलं भाकर वगैरे असतं ना यांना द्यावं लागते. तर पप्पांनी त्यांच्यातनं एक तुकडा खाल्लं. पप्पांनी काहीतरी सांगितलं मला लॉजिक त्यामागचं. तर पप्पा सहज त्यांना म्हटले की जेवण करू का तुमच्यात, ते हो म्हटले. म्हणजे बघा मोठे पैसेवाले राहून त्यांना असं हे होतं, पण हे छोट्या मनाचे, पण त्यांचं म्हणजे छोटे आहेत पण त्यांचं मन किती मोठं आहे हे बघा तुम्ही. आज त्यांनी माझ्या पप्पांना एक हे दिलं खायला, खूप मस्त आहे. आलो आता शेतात आणि वापस बघा आता आमचा माल म्हणजे कटिंगला आहे. हे तर इकडचं तुम्हाला छोटे दाखवतोय, त्या साईडला कटिंगला चालू आहे. तिकडे ते लोक पण बसलेले आता जेवणाला. मध्ये माल आहे, मी तुम्हाला दाखवेल थोड्या वेळात. आता म्हणजे हा आता स्टार्टच होतोय, म्हणजे अजून पिकलेला पण नाही हा. आता लवकर तिकडचं तुम्हाला दाखवतो. हे बाई आता याला आलेला आहे, म्हणजे आता चालू होईल हळूहळू. पण बाकीचे जे पिकलेले आहेत ना ते चालू आलेले. नंतर बघा तिकडे ती मध्ये एक आहे, तिथे थोडीशी अजून आहे, म्हणजे अजून हे नाही कापणार, ह्याला अजून मोठा होईल हा. तर तुम्हाला दाखवतो मी, सगळ्यात मोठावाला दाखवतो. मी तुम्हाला बोललो होतो ना माल दाखवतो, म्हणजे माल म्हणजे वेगळं नका सांगा, केळीचा माल. हे बघा असा माल आहे. आता हे जे गोल झाड आहे ना, आता याची कटिंग चालू आहे. असे म्हणजे खूप आहे, बाकीचे कुठं नुकसान झालेलं आहे, म्हणजे असे पडून गेले हवेने, वादळ आलं होतं ना. नंतर हा कटेल, म्हणजे असे आज खूप सारे झाडं कटतील. आज जवळपास 600-650 झाडं आज कटतील. म्हणजे असे टोटल आमच्याकडे 15,000 झाडं आहे. तर हळूहळू जसा म्हणजे पाडा म्हणतात मालला, म्हणजे भाव पाडा. आता जसा पाडा पडतो म्हणजे पुढच्या पाडाला आम्हाला चांगले पैसे भेटू शकतात कधीतरी. असं म्हणजे शेतकऱ्याचं असं नसतं ना की आपल्याला फिक्स रेटच आहे, याच मालाला हाच भाव आहे. कधी भाव जास्त होतो, कधी कमी होतो. म्हणून मग आता जसं आला ना तसा काढावा लागतो. कधी नुकसान पण होऊन जातं भरपूर वादळमुळे. काय करता आता त्या निसर्गावर अवलंबून आहे. बघू आता पुढे कसं होतं काय होतं. बाकीचे छोटे आता हे होतील चालू, यांना 2-1 महिना लागून जातील. सॉरी 2-1 जास्त होऊन गेले, 1 महिना लागून जाईल त्यांना. आता बाकीचे चालू आले, तुम्हाला दाखवतो. तिकडे केळीची गाडी भरताय. आणि एक गोष्ट असं, माझ्या भावाचा मोबाईल आलेला आहे आणि तो एकटा गेलेला आहे आज मोबाईल घ्यायला. मी इकडे शेतावरती, कारण आज पप्पा बोलले होते की तुला शेतावरती यायचंय म्हणून. आता शेतावरती आणि ती राहिली गाडी तिथं भरताय. आता ती गाडी तो गेलेला आहे तिकडे मोबाईल घ्यायला. मी तो मोबाईल संध्याकाळी बघू. चांगला आहे, प्राइस ड्रॉप झाली होती त्याची वापस, म्हणजे अगोदर 80,000 होऊन गेलेला होता, नंतर प्राइस ड्रॉप होऊन गेली त्याची. काही वांधा नाही म्हटलं. आता आला त्याचा फोन, चालवत आहे तो घरी आणि मी इकडे शेतात आता उन्हात. हे बघा अशी कटिंग चालू आहे. आता हा काढलेला आहे, आता हा त्या ट्रकमध्ये जाईल, म्हणजे कापून ठेवला गेलेला आहे इथं. आता याला ते तिकडे बाकीचे म्हणजे आता ह्या साईडचं म्हणजे 600 झाड या साईडचे निघतील, आता त्या ट्रकमध्ये जातील. इकडे चालू आहे आता माल कटिंग. इकडे एका साईडला ये आणि एका साईडला ये खातो खिलाडी. बघा ही माशी बघा काय बरं दिसते ना. बघा किती जवळून दाखवतोय मी. बघा काय बरं दिसते, केस बघा
काहीतरी करते वाटते. इसको बोलते आयफोन की क्लिअरिटी. हा पैसा दिलेल्याचा उपयोग आहे म्हणा. पण इकडे चालू आहे आता पैसा द्यायचा उपयोग. आता चालू मस्त जेवण शेतामध्ये. इकडं आता मालची कटिंग पण चालू आहे आणि तिथंच आता जेवण झालं पप्पांसोबत. फायनली जेवण वगैरे झालं मस्त एकदम. म्हणजे आज सकाळी त्या दिवशी रात्रीचा आणि आज सकाळी मस्त जेवण झालं शेतात. म्हणजे मजाच वेगळी येते. म्हणजे जे घरात खाणारी फिलिंग आहे ना ती जर आपण शेतात खाल्ली बाहेर एक नंबर वाटतं. आता एक काम सांगितले पप्पांनी. पहिले वॉल फिरवायचे म्हणजे कॉक फिरवून मग नंतर हे जे दादा ते ना त्यांच्यासाठी कोल्ड्रिंक्स आणायला जायचे. आता चाललो वॉल वगैरे फिरवतो मग त्यानंतर कोल्ड्रिंक्स आणतो. आता केले सगळे कॉक बंद आणि आता चाललो त्यांना थंड घेण्यासाठी. ऊन इतकं ना बापरे भयानक. म्हणजे आता एक कानात हे रुमाल लावून पण इतके बेकार वाफा चालू. म्हणजे आता गाडी चालवते म्हणून वाफा लागतंय. पण तुम्ही नका निघा घराच्या बाहेर. ऊन बघितलं का केवढे डेंजर आहे वरचं. बापरे एकदम डेंजर आहे. एक मस्त व्ह्यू दाखव का. हे बघा आता मस्त याच्यात ना गाडी जाईन माझी. आता मस्त आता गाडी चालली आपली याच्यात ना मस्त. इकडनं बी पाणी आहे यासाठी पण पाणी आहे. आपली गाडी मस्त. तिकडं आपलं शेत आहे पूर्ण. म्हणजे असं एक मूवी टाईपचा सीन आहे इथं पूर्ण असं. या शेतामध्ये या विहिरीमुळे यावं लागलं मला आता. कारण इथं बघा पाणी आता कमी आहे आणि हिला थोड्या वेळात आहे ना बंद करावं लागेल. म्हणून मग तिकडे केळीचा माल चालली. पप्पा तिकडे थांब. मला आता इकडं थांबावं लागते या बिचारीसाठी. आता याच्यात फक्त 2च फूट पाणी बाकी आहे. मग ही अटली द्यायची तिकडे त्या टिपीत बंद करून जावं लागेल शेतात. ती मोटर तोपर्यंत आटत नाही तोपर्यंत मस्त या झाडाच्या खाली मस्त आता बुलेटवर मेन स्टँड लावून आता पडू थोडंसं आराम करत. 10 मिनिटाचं काम आहे. त्याच्यानंतर मग तिला बंद करावं लागेल आणि निघावं लागेल शेतात. तोपर्यंत मग आता आहे तरी पण ऊन खूप आहे. आता तिकडे त्या साईडला गाडी लावतो इथे या साईडला. कारण इथं ऊन आहे ना. त्याचा बीळ बुजून गेलेला आहे. साफ बोलता बीळ ये इसके नीचे ये देखो पत्थर है ना उसके नीचे. ये देखो गान मेंढ रे गान मेंढ रे. वो देख 2 मुका नहीं हो, एक ही मुका हो. चलो जान दो. ये देखो अरे उधर केळीची ट्रक कशी भरली जाते ना मी तुम्हाला सांगतो बघा. सगळ्यात अगोदर इकडनं केळीचा माल येतो. मग एक केळी मोजतं म्हणजे किती घोडं चालले किती. मग हे इथून कटिंग होऊन त्या टपमध्ये जाते. मग तिथून वॉश होऊन डायरेक्ट पॅक होऊन जाते वरती. आता पॅक केली बघा त्यांनी. आता कापतील असे कापली जाते हिला त्या टाईपमध्ये. त्यानंतर तिथून वॉश होऊन लगेच वरती जाते पॅकिंगला. अशी असते केळीची प्रोसेस पॅक व्हायची. केळीची गाडी पण गेली. सगळं काही झालं. गाडीचं वजन पण झालं. मस्त रास बसली आमची. 30ची रास बसली केळीला. 600 झाडं आमचे कटले. आज मेन म्हणजे आज सगळं झालं आणि ते जनरेटर आज त्रास देत आहे. आता त्याच्यासाठी इकडं आलो. इकडं खताच्या ठिकाणी जिथं आमचं खत ठेवलेलं आहे या साईडला JCB होतं. JCB कुठं गायब झाला आता माहिती नाही. आता JCB वाले दादा म्हणजे आमचं JCB आहे तर JCBला शोधतोय. मग त्यानंतर तो पाना घेऊन वापस आता तिकडे जावं लागेल. कारण एअर पकडून घेतली. काल डिझेल संपून गेलं होतं आमच्या ट्रॅक्टरचं म्हणजे जनरेटर फिरवण्यासाठी. आलो इकडे JCB भेटलं. इकडे आमच्या शेतात आता माती पसरवायचं काम करताय. म्हणजे माती टाकली होती इकडं. आता ते पसरवतं याच्यातनं घेतला पाना. आता चाललो वापस जनरेटरकडे. मी शेतावरनं घरी आलो. घरी आल्यावर माझी एक रील शूट पण झाली आणि माझ्या कालच्या व्हिडिओला आले किती 5,500 व्ह्यूज आले एका दिवसात आले. आणि आता म्हणजे ग्रोथ चांगली होते. तर त्याच्यासाठी मी पण मेहनत करतोय. आता उद्याची रील म्हणजे माझी ही ह्याच्यावरती येईल किटकॅट. तर त्याच्या मागचा सेटअप मी दाखवतोय बघा. आता त्याच्यामधनं मी हिला एकदम परफेक्टली फाडून घेतलेलं आहे. असं इकडनं ना असं इकडनं. त्याच्यानं एक साईड खाऊन घेतलेली आता. आणि हिला असं आता एकदम प्रोफेशनली आता असं पॅक करून देईल. मग झाला आपला सेटअप तयार. बरं एक सांगतो. मी जेव्हा जनरेटर चालू करायला गेलो ना तेव्हा व्हिडिओ काढू नाही शकलो. माहिती का बरं. कारण जनरेटर आमचं चालू होत नव्हतं. कारण त्यांनी एअर पकडून गेली. त्याचं डिझेल संपून गेलेलं होतं. आणि त्यातल्या त्यात पप्पांना ते फोन इतके उबगवत होते ना त्याच्यामुळे पप्पा खूप चिडून गेले होते. आणि त्याच्यात जर मी व्हिडिओ काढला तर मग मी नक्की 100% शिव्या खाणार होतो. त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही. काही नाही. बस आलो घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि जेवण वगैरे केलं. आणि मग आता हे आमचं रील चालू आहे. तुम्ही जर बघितलं नाही तर HARJJ जाऊन सर्च करा. HARJJJ हे सर्च करून बघा. नाही तुम्हाला आवडलं तेव्हा माझं नाव बदलून ठेवा. आता करतो याची रील मेकिंग. आणि आय होप गाईज तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.